आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा शहरात 16 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा भाजपा कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या समवेत आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले, माजी आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, सचिन देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात 1 मे रोजी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, आमदार संजय गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बुलढाणा शहरातील विविध मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. यामध्ये क्रीडाप्रेमींसह क्रीडापटूंनी मलखांब साहसी खेळांचं प्रात्यक्षिक करून दाखवले. खामगाव शहरामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून मोटरसायकल रॅली काढून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसानं प्रचंड दाणादाण उडवून घरांचं मोठं नुकसान झालं, तर वीज अंगावर पडून जिल्ह्यात 2 नागरिकांचा मृत्यू देखील झाला. अनेक जनावरं देखील दगावल्याचं वृत्त आहे. तर कांदा आणि फळ पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी सध्या चिंतेत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून वर्ष 2025-26 करता जिल्ह्याला 612.39 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न होणं अपेक्षित आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग मूलभूत सुविधांसह दर्जेदार कामासाठी करावा, असे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. बुलढाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद आमदार किरण सरनाईक आणि इतर नियोजन अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की शाळांमध्ये चांगल्या सोयी सुविधा मिळणं आवश्यक आहे. ज्या शाळांच्या खोल्यांचे वारंवार दुरुस्तीवर होणारा खर्चाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं. पावसाळ्याच्या दिवसात विद्युत तारांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महावितरणनं तातडीनं कामं मार्गी लावावी. पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना विनाविलंब मिळेल, यासाठी कृषी विभागानं प्रयत्न करावे, असं ते म्हणाले. बुलढाणा जिल्ह्याला यावर्षी 612.39 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 493 कोटी, विशेष घटक योजनेमध्ये 100 कोटी आणि आदिवासी उपाययोजनांमध्ये 19.39 कोटी एवढा नित्य व्यय मंजूर करण्यात आलाय. 325.43 कोटी गाभा आणि 144.52 कोटी बिगर गाभा क्षेत्राला मिळणार आहे. तसंच नाविन्यपूर्ण आणि इतर क्षेत्राला देखील निधी मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात 7,41,357 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचं नियोजन असून त्यापैकी 58% क्षेत्रावर सोयाबीनचं पीक घेतलं जाणार आहे. सोयाबीनसाठी 1,11,497 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून शेतकरी मोठ्या प्रमाणात घरचं बियाणं वापरत असल्यानं बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तसंच कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचं मुख्य पीक असून 25% क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. त्यासाठी 9,49,955 बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे. यापैकी बहुतांश पाकिटं प्राप्त झाली असून लवकरच उर्वरित बियाण्यांची उपलब्धताही होणार असल्याचं नुकतंच सांगण्यात आलं. तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड 1,28,612 हेक्टर क्षेत्रावर होणार असून त्यासाठीही बियाण्याचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ढगे यांनी दिली. खरीप हंगामासाठी 1,71,600 मेट्रिक टन खताची मागणी असून 1,85,478 मेट्रिक टन खतांचं आवंटन मंजूर झालंय. सध्या 99,748 मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध असून टंचाई भासणार नसल्याचं सांगण्यात आलंय. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.